म्हणजे विचार करा, एखादा मुलगा पहिल्यांदाच जिममध्ये जातो, 2-3 डंबेल उचलतो आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये काय लिहितो, फ्युचर मिस्टर ऑलिम्पिया. हो ना. आणि मग तिथे लगेच खाली कमेंट्समध्ये एका प्रसिद्ध मराठी म्हणीचा पाऊस पडतो, लहान तोंडी मोठा घास. अगदी बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण काही मानसशास्त्रीय लेख आणि स्टार्टअप जगतातले अभ्यास वापरून या म्हणीमागचं मूळ सत्य शोधणार आहोत. नक्कीच. ही म्हण म्हणजे फक्त एखादा टोमणा आहे की आयुष्याला कलाटणी देणारा एक कडक रियालिटी चेक आहे, हे पाहणं रंजक ठरेल. हो. आणि मला नेहमी एक प्रश्न पडतो, म्हणजे आपल्या समाजात कोणी मोठा विचार बोलून दाखवला की लोक लगेच त्याला खाली का खेचतात, आणि जे काहीच बोलत नाहीत त्यांना एकदम सेफ का मानलं जातं? यामागे ना एक अत्यंत रंजक मानसशास्त्र काम करतं. कसंय, जेव्हा एखादी व्यक्ती क्षमतेपेक्षा खूप मोठ्या गोष्टी बोलते ना, तेव्हा समाज त्याला डनिंग क्रुगर इफेक्टच्या चष्म्यातून पाहतो. डनिंग क्रुगर इफेक्ट म्हणजे नक्की काय? म्हणजे असं की ज्यांना एखाद्या विषयाचं ज्ञान सर्वात कमी असतं, त्यांचाच आत्मविश्वास सर्वात जास्त असतो. त्यामुळे समाज असे हवेतले गप्पा मारणाऱ्यांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करतो. अरे बापरे. पण कॉर्पोरेट जगात किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये ते फेक इट टिल यू मेक इट, म्हणजेच यश मिळेपर्यंत सोंग करा हा मंत्र खूप चालतो ना? हो, चालतो. पण एखाद्या नवीन कर्मचाऱ्याने मी एक दिवस या कंपनीचा सीईओ बनेन असं म्हणणं हे महत्वाकांक्षेचं लक्षण नाही का? जर मोठं बोलण्यावर बंदी असेल तर मग मोठी स्वप्न पाहणंच सोडून द्यायचं का? आहे ना, स्वप्न पाहणं अजिबात चुकीचं नाहीये. पण फेक इट टिल यू मेक इटचा अर्थ नुसता खोटा आत्मविश्वास दाखवणे असा होत नाही. तिथे पार्श्वभूमीवर कठोर मेहनत सुरू असते. म्हणजे नुसतं गप्पा नाहीत. अगदी बरोबर. अडचण तेव्हा येते जेव्हा सोशल मीडियावरील एका रात्रीत करोडपती बनण्याच्या भ्रमासारखं स्वतःचं काम शून्य असतं आणि ॲटिट्यूड मात्र अब्जदिशासारखा असतो. खरंच. कॅमेरेमागचा तो जो संघर्ष असतो ना, उडालेली झोप किंवा तुटलेला आत्मविश्वास, हे कोणालाच दिसत नाही. लोकांना फक्त ते झटपट यश हवं असतं. म्हणजे क्षमता नसताना फक्त मार्केटिंग केल्यासारखं झालं हे. जसं एखादा नवीन स्टार्टअप सुरू होतो आणि कोणतंही ॲप किंवा प्रॉडक्ट तयार नसताना ते थेट आम्ही गुगलला संपवणार असं म्हणतात. हो, आणि शेवटी ते फेल होतात, कारण त्यांच्याकडे ना तंत्रज्ञान असताना तशी टीम असते. हो ना. हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. इथेच एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची, म्हणजेच स्मार्ट निर्णय प्रक्रियेची खरी गरज भासते. अच्छा, म्हणजे स्मार्ट डिसिजन मेकिंग? हो, केवळ मोठी महत्वाकांक्षा असून चालत नाही. महत्वाकांक्षा आणि त्यासाठी लागणारी ती जी शांत आणि सातत्यपूर्ण कृती असते ना, त्यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे. बरोबर. पण क्षमता कशी तयार होते? तर ध्येय मोठं ठेवून आणि रोज छोट्या छोट्या कृतींमधून स्वतःला सिद्ध करून. आपण जर इतिहासात डोकावून पाहिलं तर हेच सूत्र दिसतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं? अगदी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं, पण ते फक्त बोलत राहिले नाहीत. त्यांनी गनिमी कावा किंवा गडकिल्ले बांधणी अशी प्रचंड तयारी आधी केली. हो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा परिस्थितीसमोर हार न मानता रात्रंदिवस अभ्यास केला. त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता एवढी वाढवली की इतिहास घडला. हो ना. यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये की यश हे कधीच आवाज करत नाही, ते फक्त रिझल्ट दाखवतं. म्हणजे जेव्हा क्षमतेअभावी माणूस मोठं बोलतो तेव्हा लोक हसतात, पण जेव्हा आधी क्षमता तयार करून मग कुणी मोठं बोलतं तेव्हा तेच हसणारे लोक उभं राहून टाळ्या वाजवतात. नक्कीच. ज्याला आपण कृती आणि शब्दांमधला समतोल म्हणू शकतो. हवेतलं गप्पा मारण्यापेक्षा त्या स्वप्नामागे एक वेळ आणि प्रचंड मेहनत असायला हवी. म्हणजे माणसाची कृती त्याच्या शब्दांपेक्षा नेहमी मोठी असायला हवी. हो, आणि मोठं बोलायच्या आधी मोठं बना, हाच या सगळ्या संशोधनाचा आणि अभ्यासाचा मुख्य गाभा आहे. पण या सर्व विश्लेषणातून जाता जाता एक विचार नक्कीच डोक्यात येतो. कोणता विचार? जे लोक सतत लहानतोंडी मोठा घास म्हणून इतरांना हसतात आणि खाली खेचतात, ते खरोखरच वास्तव सांगत असतात की त्यांच्या स्वतःच्या अपयशाची भीती आणि असुरक्षितता ते नकळत दुसऱ्यांवर लादत असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे ऐकले का?